एक चूक, फक्त एक लहानशी चूक आणि आयुष्याची अखंड माऊली दुखावलेली जाऊ शकते. पण आपण वर्षानुवर्ष ती प्रथा पाळतो, ते सण साजरे करतो. पण यंदाच्या या पवित्र अधिक मासात आपण नकळत अशी काही मोठी चूक करत नाही ना, ज्याने आपल्या सुखी संसाराला दृष्ट लागेल? होय मंडळींनो, जेव्हा तुम्ही या अधिक मासात आपल्या लाडक्या आईची ओटी भरायला माहेरी जाता किंवा पायातली जोडवे बदलतात, तेव्हा अशा 3 भयंकर चुका तुमच्याकडून घडू शकतात, ज्याचा परिणाम थेट तुमच्या सौभाग्यावर आणि घराच्या सुखावर होतो. हे तर आपल्याला मंडळी माहितीच नव्हतं असं म्हणायची वेळ येऊ नये, म्हणून हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही गोष्ट तुम्हाला आजवर कुणीच सांगितली नसेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या गुरुदत्त या चॅनलमध्ये स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपण पाहूया अधिक मास म्हणजे काय. मंडळी, सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की अधिक मास नेमका असतो काय. आपण याला सोप्या भाषेत धोंड्याचा महिना किंवा मलमास असंही म्हणतो. आपली गावाकडची जुनी जाणती माणसं सांगतात की दर 3 वर्षांनी हा महिना येतो. सूर्यवर्ष आणि चंद्रवर्ष यांच्यातली जी 11 दिवसाची तफावत असते ती भरून काढण्यासाठी निसर्गाने आपल्या ऋषीमुनींनी निर्माण केलेला हा एक अद्भुत काळ आहे. या महिन्याला कोणताही देव आपल्या म्हणायला तयार नव्हता. या महिन्याला सर्वजण मलमास म्हणून हिणवू लागले. तेव्हा हा महिना उदास झाला, रडू लागला. पण मग प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी या महिन्याला जवळ केलं आणि त्याला आपलं नाव दिलं, पुरुषोत्तम मास. विचार करा मंडळी, ज्या महिन्याला जगाने नाकारलं होतं त्याला भगवंताने स्वतःचं नाव दिलं. म्हणूनच या महिन्यात केलेल्या प्रत्येक पुण्याचं, प्रत्येक दानाचं फळ 1000 पटीने जास्त मिळतं. हा महिना म्हणजे भक्तीचा, श्रद्धेचा आणि आपल्या माणसांना जोडणारा काळ आहे. त्याचबरोबर मंडळी, अधिक मासात आईची ओटी का भरतात हे देखील आपण पाहणार आहोत. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की या अधिक मासात आईचीच ओटी का भरली जाते. मंडळी, लग्न होऊन मुलगी जेव्हा सासरी जाते ना, तेव्हा तिचं घर बदलतं, तिचं नाव बदलतं, तिची माणसं बदलतात. सासरी ती सगळ्याच करते, सगळ्यांना मान राखते. पण या सगळ्या गडबडीत तिच्या मनाच्या एका कोपऱ्यात तिची जन्माची शिदोरी असते, तिची आई. अधिक मास हा पुरुषोत्तम मास आहे, म्हणजेच की नाती अधिक रूढ करण्याचा काळ. आई ही साक्षात लक्ष्मीचं आणि अन्नपूर्णेचं रूप असते. ज्या माऊलीने आपल्याला 9 महिने पोटात वाढवलं, आपल्याला जगायचं कसं हे शिकवलं, त्या आईच्या उपकाराची परतफेड आपण जन्मातच कधीच करू शकत नाही. पण या पवित्र महिन्यात तिचे चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, तिचं सौभाग्य अखंड राहावं आणि तिची कुस नेहमी उजळाली राहावी म्हणून लेक आपल्या आईची ओटी भरते. पण विचार करा, जर हीच ओटी भरताना तुमच्याकडून अशी चूक झाली जिने आईचं मन दुखवलं गेलं तर? ही गोष्ट तुम्हाला कुणीच सांगणार नाही, पण शास्त्रीय काय सांगतं ते आपण पुढे बघणार आहोत. मंडळी, अनेक सुवासिनी महिला घाई गडबडीत कधी माहेरी जातात आणि आईची ओटी भरतात. पण असं करू नका. अधिक मासात ओटी भरण्यासाठी काही विशेष दिवस खूप शुभ मानले गेले आहेत. जर तुम्हाला तुमच्या आईला आणि तुमच्या संसाराला सुखी समृद्धी घ्यायचं असेल किंवा पाहायचं असेल तर अधिक मासातील शुक्रवार, मंगळवार किंवा पौर्णिमा आणि अमावस्या हे दिवस अत्यंत पवित्र मानले जातात. विशेषतः अधिक मासातील दोन्ही एकादशी आणि शुद्ध पंचमी एकादशी जर तुम्ही आईची ओटी भरली तर साक्षात महालक्ष्मी प्रसन्न होते असं देखील म्हणतात. त्यामुळे दिवस निवडताना अजिबात घाई करू नका, शांतपणे नियोजन करा. आता नीट लक्ष देऊन ऐका मंडळी, कारण इथे वस्तूची निवड करताना खूप साधेपणा आणि शास्त्रदा शुद्धता पाळावी लागते. आईची ओटी भरताना तुमच्या ताटात काय काय असावं हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तरी पण बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्यामुळे मंडळी,
आवर्जून बेल आयकनला सुद्धा प्रेस करा. आणि हो, कमेंट जर केली नसेल तर आता लगेच कमेंट करून प्रश्न देखील मला विचारू शकता. त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन मंडळी. नीट लक्ष देऊन ऐका मंडळी, कारण तिथे वस्तूची निवड करताना खूप साधेपणा आणि शास्त्रशुद्धता पाळावी देखील लागते. आईची ओटी भरताना तुमच्या ताटात काय काय असावं? सगळ्यात आधी एक सुती किंवा सिल्क छानशी साडी किंवा खण, शक्यतो लाल, हिरवा किंवा पिवळा रंग वापरा. काळा रंग अजिबात वापरू नका. तांदूळ, ओटी भरताना तांदूळ हे अखंड असावेत. तुटलेला तांदूळ नसावा, खराब तांदूळ नसावा, बुरशी तांदूळ लागलेला नसावा. तुकडा तांदूळ वापरू नका मंडळी. तांदूळ हे समृद्धीचं प्रतीक आहे. एक अखंड नारळ ज्याला शेंडी असावी आणि तो पाण्याचा असावा. सौभाग्य लेणी, हळद कुंकू, हिरव्या काचेच्या बांगड्या, काजळ, मेहंदी आणि विड्याचे 2 पाने. एक बांगड्यासुद्धा घ्या, काचेच्या प्लॅस्टिकच्या बांगड्या देऊ नका. त्याचबरोबर गजरा किंवा फुलांची वेणी द्या तुम्ही. मेहंदीचा कोन द्या. विड्याचे 2 पाने द्या. त्यावर एक सुपारी आणि दक्षिणा. आणि सोबतच आईच्या 8वीचे आवडतीचे 5 फळं किंवा 5 प्रकारचे सुके मेवे. जसं की मंडळी, तुमच्या आईला जे आवडतं गोड पदार्थ तो देखील तुम्ही घेऊ शकता. 5 प्रकारचे 5 फळं देखील आवर्जून घ्या. आणि हो मंडळी, पण साहित्य तर सगळं आणले, पण जर ते अर्पण करताना मनात भाव नसेल किंवा पद्धत चुकली तर या सगळ्या साहित्याचा काहीच उपयोग होत नाही. पुढे ज्या 3 चुका मी सांगणार आहे ना, त्या ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. आता पहा मंडळी, तुम्हाला एक गोष्ट सांगते. व्हिडिओचा सगळ्यात महत्त्वाचा भाग, डोळ्यात तेल घालून आणि मन शांत ठेवून या 3 चुका ऐका, ज्या बऱ्याच स्त्रिया न कळत आणि नंतर पश्चाताप करत बसतात. पहिली चूक म्हणजे शिळे किंवा उसने अन्न वस्तू वापरून आणि मान खालून घालणे ओटी भरणे. काही जणी अगदी घाईघाईत बाजारातून काहीतरी आणतात किंवा घरातलं काहीतरी उचलून आईच्या ओटीत टाकतात. असं करू नका ताई. मंडळी, आईची ओटी भरताना नेहमी तांदूळ स्वच्छ निवडून घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं, ओटी भरताना आईच्या डोळ्यात बघा, तिचा आशीर्वाद घ्या. काही स्त्रिया अगदी कोरड्या मनाने केवळ एक विधी म्हणून ओटी भरतात. तुमच्या मनात जर सासरचा राग किंवा चेहऱ्यावर नाराजी असेल तर ती ओटी भगवंत देखील स्वीकारत नाही. दुसरी चूक, काळ्या रंगाचा वापर आणि फाटलेला खण. अधिक मासात आईची ओटी भरताना चुकूनही काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाच्या बांगड्या देऊ नका. काही वेळेस आपण कपडा घेतो पण तो कुठेतरी फाटलेला किंवा धागे निघालेला असतो. अशाने नात्यात दुरावा येतो आणि घरात दारिद्र्य येतं असं मानलं जातं. त्यामुळे वस्तू नीट तपासून घ्या. तिसरी आणि सर्वात भयंकर चूक, आईला कमी लेखणे किंवा सासू आणि आईमध्ये मतभेद भाव करणे. इथेच बहुतेक स्त्रिया मोठी चूक करतात. काही स्त्रिया स्वतःच्या आईची ओटी खूप थाटामाटात भरतात पण सासूकडे दुर्लक्ष करतात. मंडळी, सासू ही तुमच्या नवऱ्याला जन्म देणारीच आई आहे, पण तुम्ही तुमच्या आईची ओटी भरू शकत नाही. तुम्ही तुमच्या सासूची ओटी भरू शकत नाही. जर तुम्ही सासूला रडवून आईची ओटी भरायला जात असाल तर त्या ओटीचं पुण्य कधीच मिळणार नाही. घरात संकट येऊ शकतं अशी जुने माणसं म्हणतात. म्हणून दोन्ही माऊलीचा आदर सारखाच ठेवा. आता पहा, आपण ओळे आपल्या सौभाग्याच्या सगळ्यात मोठ्या प्रतीकाकडे, ते म्हणजे पायातली जोडवी. विवाहित स्त्रियांच्या आयुष्यात जोडव्यांना काय महत्त्व आहे हे सगळ्यांना सांगायला नको. जोडवी ही केवळ एक दागिना नाही मंडळी, ती सुवासिनी स्त्रियेचं कवच आहे. असं म्हणतात की पायाच्या ज्या बोटात जोडवी घातली जातात तिथली नस थेट स्त्रियांच्या गर्भाशयाशी जोडली जाते. त्यामुळे स्त्रीचं आरोग्य चांगलं राहतं. धार्मिक दृष्टी, जोडवी ही पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी घातली जातात. अधिक मासात जुनी जोडवे बदलून नवीन जोडवे घालण्याची एक विशेष प्रथा आपल्याकडे आहे. पण जोडवी बदलताना कोणती काळजी घ्यावी ही गोष्ट तुम्हाला कुणीच सांगणार नाही. पहा मंडळी, जुनी जोडवे कोणाला देऊ नयेत आणि का? जुनी जोडवे कोणाला द्यायची नाही आणि जोडवे बदलताना काय काळजी घ्यायची बघा. बऱ्याच स्त्रिया काय करतात, नवीन जोडवे घेतले की जुनी जोडवी घरात तशीच टाकून देतात किंवा कोणा दुसऱ्याला वापरायला देतात किंवा सोनाराला विकून टाकतात. मंडळी,
ही चूक चुकूनही करू नका. पायातली जोडवी हे तुमचं वैयक्तिक सौभाग्य असतं. तुमची जुनी वापरलेली जोडवी कधीही कुणा दुसऱ्या स्त्रीला किंवा मुलीला वापरायला एखाद्या स्त्रीला देऊ नका. असं केल्याने तुमच्या घरातली लक्ष्मी आणि सौभाग्याचं तेज दुसऱ्याकडे जातं आणि तुमच्या संसारात विनाकारण कटकटी सुरू होतात, असं शास्त्रज्ञ सांगतं. जुनी जोडवी नेहमी स्वच्छ धुवून एका लाल कपड्यात बांधून तुमच्या याच्यामध्ये ठेवा, कपाट्यामध्ये ठेवा, किंवा तुमची एखादी वस्तू असेल दागिने ठेवण्याच्या ठिकाणी तिथे ठेवा, पण सुरक्षित ठिकाणी ठेवा, पण कोणालाही देऊ नका. नवीन जोडवी कधी घालावी तर अधिक मासातील कोणत्या सुवासिक दिवशी, जसं की पहा मंडळी, सकाळी आंघोळ करून जोडव्याची पूजा करून त्यांना हळदी कुंकू लावून मगच पायात धारण करावी. जुनी जोडव्या काढल्या पाय कधीही मोकळा ठेवू नका. लगेच नवीन जोडवी पायात घाला. आता पहा मंडळी, एका घराची वेणी या 4 खांबावर टेकून असते: सासू, आई, मुलगी आणि सून. आज एक लहानसं उदाहरण देते, मनाला पटलं तर नक्कीच विचार करा. एक मुलगी जेव्हा सासरी जाते ना, तेव्हा ती सासूमध्ये आपली आई शोधत असते, आणि एक सासू जेव्हा सुनेला घरात घेते तेव्हा तिनेही विचार केलाच पाहिजे की ही कोणाची तरी लाडकी लेक आहे जी आपलं सगळं सोडून इथे आली आहे. अधिक मासाच्या निमित्ताने जेव्हा सून आपल्या सासूच्या पाया पडते आणि सासू तिच्या पाठीवरून मायेचा हात फिरून सांगते, बेटा नीट जा माहेरी, आईची ओटी भरून ये आणि तिच्यासाठी माझाही नमस्कार सांग, तेव्हा तो क्षण साक्षात स्वर्गापेक्षा सुंदर असतो. हेही 4ही नाते जेव्हा प्रेमाने एकत्र येतात तिथे ना मागताही परमेश्वर सुखाचा वर्षाव करतो. मंडळी, या अधिक मासात आईची ओटी भरताना आणि जोडे बदलताना या गोष्टीची काळजी नक्की घ्या. आता व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक छोटा पण अत्यंत शक्तिशाली उपाय सांगते. जेव्हा तुम्ही आईची ओटी भराल तेव्हा तिच्या पदरात गुप्तपणे 1 रुपयाचं नाणं आणि थोडीशी हिरवी विलायची ठेवा. याने आईच्या घरात आणि तुमच्या सासरी कधीही अन्नाची आणि धनाची कमतरता भासणार नाही. ओटी भरून झाल्यावर आईच्या पाया पडा आणि आईने दिलेला कुंकुवाचा टिळा आपल्या कपाळावर लावा. आईच्या मुखातून निघणारा एक एक शब्द तुमच्या संसाराला सोन्याचे दिवस आणेल. आता आपली आई असेपर्यंतच माहेरीची ऊब असते. आई आहे तोवरच कौतुक असतं. जिचे आई आज या जगात नाहीत त्यांना विचारा माहेरची किंमत काय असते. म्हणून जर तुमची आई तुमच्यासोबत असेल तर स्वतःला भाग्यवान समजा. हा व्हिडिओ पाहणाऱ्या माझ्या प्रत्येक ताईला, तिच्या आईला आणि तिच्या सासूंना अखंड सौभाग्याचं, आरोग्याचं आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला तुमच्या आईची कोणती गोष्ट सगळ्यात जास्त आवडते किंवा तुम्ही अधिक मासात आईची ओटी भरायला कधी जाणार आहात, मला खाली कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या एका कमेंटने मला खूप बळ मिळतो. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इतर मैत्रिणींना, बहिणींना किंवा शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओला भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.